ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ अष्टदशोध्याय. जय जयाजी कंसातका वासुदेवा यदुनायका असुरयो रिपो भक्त रक्षका देवकी नंदना महाबला कृष्ण राम गोपा संगी जात असता राजमार्गे दासी एक वाकुडी अंगे सम्मुखी भेटली वाटेत. उटी पात्रे घेऊन हाती राजमंदिरा जात होती. तिला म्हणे श्री यदुपती हासोनिया सप्रेम. उठे आम्हासी करी अर्पण तेने होईल तुझे कल्याण. एरी म्हणे मी त्रिवक्रा नाम दासी कंसरायाची. म्या केलेली अंगराठ उटी भोजराज कंस आवडती. परी तुम्हा सामान्य जगती उटी धारणा योग्य नव्हे. कुब्जा दासी चतुर जान मूळ वर्णाहुनी भिन्न. उट्या लाविता शोभे कृष्ण राम आणि गोपाळा. तेने संतुष्ट झाला कृष्ण सफळ करावे आपले दर्शन. अंगुष्ठानी दाबले तिचे चरण हनुवटी लावली करांगोली. येणे रीती ओढता जाण कुब्जेचे शरीर झाले सम. स्वरूप लाभले मनोरम जैसे रती मदनाची. अहो जो का संतुष्ट होता आपली देई स्वरूपता. तेने सुंदर केली कांता विशेष कोणता या माझी. आता सांगो जे रूपक देह बुद्धी त्रिगुणात्मक सत्व रूप सुंदर मुख कुबड ओंगळ रजोगुणी. ऐशी त्रिवक्रा कुब्जासमुखी अहंकार कंसाची दासी होती. कृष्णे स्पर्श स्वरूप प्राप्ती झाली दिव्य देही ती. असो कृष्णासी वदे सुंदरी नाथा चलावे मम मंदिरी. कृष्ण म्हणे कार्य साधिल्यावरी अवश्य येऊ तुझ्या घरी. ऐसे वदोन्या जशी कृष्ण चालती राजमार्गाची. वेश्य व्यापारी पाहती त्यासी बाजारपेठी मथुरेच्या. कृष्ण पाहतो व्यवसायी जन भेटी पुण्यमाला करते अर्पण. संतोष विले कृष्ण मन विनय जोडिती हात त्यासी. ऐसे सुखवित सकळ जाण आले धनुर्यागाचे स्थान. कंस सेवक करती संरक्षण धनु होते अवाढव्य. धनुष्य उचलो निबलात कृष्णे मोडिले एक क्षणात. उसाचे कांडे जैसा हस्त मोडी वेळ न लागता. धनुष्याचे संरक्षण धावून आले कंस सेवक. धरा मारा ऐसे म्हणत गलबत झाली चौकडे. रामकृष्णांनी त्यांचा नाश केला न लागला निमिष. पराक्रम पाहुनी त्यांचा अद्भुत जय जयकार करती नगरवासी. अपूर्व तेज गंभीर स्वरूप पाहुनी ममती नगर लोक. हे देवाचे आले मूर्तिमंत अवतार घेऊन भुतळी. सायंकाळ झाला प्राप्त मनवनी बुद्धद्वय सख्या समवेत. गाडी तळावर आले परत भोज सारिती दूध भात. धनुष्यभंग रक्षक नाश ऐकोनी भयभीत होई कंस. निद्रा न येई त्या रात्रीच दुःस्वप्न पडती कंसाला. दर्पणी पाता मुख न दिसे आपुली सावली साच्छिद्र भासे. मृत्यूसूचक भास ऐसे कंस पाहे जागृतीत. चंद्र आणि तारांगण प्रतिबिंबे दिसती दोन दोन. आयुष्य घंटेचे नख घडे श्रवण कानी बोटे घातलिया. सोन्या ऐसे दिसती वृक्ष अलिंगन देतसे प्रेतास. दुःस्वप्ने पडती कंसास की बैसलो गाढवावरी. कृष्ण पुष्पांच्या माळा गळी तैल लाविले सर्व शरीरी. नग्न होऊनी करी आंघोळी ऐसे दिसे स्वप्नात. पाहून ऐसे दुश्चिन्हे कंस चिंताक्रांत मने. अंतकर्ण व्यापिले श्रीकृष्णे काळ रूप होऊनी. प्रातःकाळी दुसऱ्या दिवशी प्रारंभ झाला मल्लोत्सवासी. सेवकी पूजन आखाड्यासी मज वाजविती रणवाद्ये. माला पताका वस्त्रे तोरणे रंगमंडपी उच्चासने. सुशोभित केला सर्वतरे सभा मंडप उत्सवाचा. नगरातील आणि बाहेरी लोक पातले तै सकळ योग्यतेनुसार नृपासनावर आपापल्या बैसले. आपल्या प्रधान मंडळासमवेत कंस करता झाला प्रवेश. उत्तम ल्याईल्या राजवेश परी खिन्न भासतसे. नगाऱ्यावरी पडती टिपरी धुधू वाजती तुताऱ्या भेरी. टाळ्या पिटती मल्ल मंडळी नाद लोपवित वाद्यांचा. ऐशा त्या मागत्रात मल्लाचार येती तेथ. सशिष्य सालंकृत गर्विष्ठ येऊन बैसती आसनावरे. वाद्य निनादे आनंदित मल्ल उतरती आखाड्यात. शड्डू ठोकोनी हाका देत गदा रोळ उसळला. नंदादी गोपही पातले तेथे. राजयासी अर्पिती उपायने वंदन करोनी कंसा ते आपले स्थानी बैसले. इकडे कृष्ण आणि बलराम प्रातर्विधी आटपून मल्लशाळा पहावया जाण निगती ध्वनी ऐकोनी. दोघे पातले रंगद्वारी तव येते कुवलया पीड. नाम करी माहूत बैसला तयावरी चालवीत मत्त हत्तीशी. श्रीकृष्ण गंभीर वाणीने त्यासी म्हणे मार्ग देई आम्हासी. अथवा पाठविन यमसदनासी हत्ती सहित तुझ लागी.
ऐसे कोपला माऊत हत्तीस कृष्णावरी घालत हत्तीने कृष्ण धरला सोंडेत परी सुटत घननीळ मुष्टी प्रहार करून हरी लपला त्याचे पायांतरी तेने चिडला हत्ती भारी न दिसे कृष्ण म्हणून या कृष्णे धरला त्याचे लागोल उचलोनी फिरविला गरगरा सामोरे येऊन नंतर हुलकावी हत्तीसी ऐसे खेवित श्रीहरी म्हणे म्हणे मध्येच लोळला भूमीवरी क्रोधे दात खूप असे करी कृष्ण धरी सोंडेला हाडसोनी पाडला पृथ्वीवरी दात उपडिता मग सत्वर तेने मारला कुवलिया पीड आणि माहूत निर्दाळला खांद्यावरी घेऊन दात प्रवेश करी आखाड्यात कृष्णा सर्व जन पाहत साक्षात वीर श्री अवतरला जैसा त्याचा होता भाव तैसा भासे त्यांना देव रंगमंडपी येता यादव तैसा दिसे लोकांसी मल्लांना भासे वज्र सदृश नरांना भासे श्रेष्ठ पुरुष स्त्रियांना वाटे मदन प्रत्यक्ष स्वजन भासे गोपांना पितरांना दिसे पुत्र सान शास्ता भासे दुष्ट राजांना विराट भासे विद्वांना कंसा भासे निज मृत्यू योगी जना भासे परतत्व यादवांना परम दैवत रंगमंडपी गेला प्रजनात ऐसा दिसला लोकांस कंस भयभीत झाला मने कुवला पीड मारिला याने अशक्य यासी परभवने मृत्यू आला प्रत्यक्ष रामकृष्ण अवतरल्या आखाड्यात शोभायमान दोघे अद्भुत निळपीत वस्त्र लखलखित गौर श्यामल वर्णाचे दिव्य वस्त्रे अलंकार पुष्पमाला बहु विशाल विचित्र वेश सुंदर नटाप्रमाणे शोभताती त्यांना करता अवलोकन सकाळचे हरले देहभान तृप्त न होताशी नयन ध्यान लागले सर्वांसी भाव दाटला विलक्षण जणू नेत्रांनी करती पान की हुंगती नासिकेने का चाटती दिव्याने कुणाचे बाहू पावती स्फुरण की देत सो अलिंगन कृष्ण रूपाचे करती पान जणू सकळ इंद्रियांनी चरणदास मने श्रोत्यांशी सर्वजन अनुभवतीश्वराशी रूपरस गंध स्वाद स्पर्शे झाला त्यांना साक्षात्कार रामकृष्णाच्या रूपगुणांनी माधुर्य सामर्थ्य अधिकांनी कीर्ती ऐकली आजवरी प्रत्यक्ष पाहती नेत्रांनी लोक बोलती परस्पर हे नारायणाचे अवतार वसुदेवा घरी प्रगटले वीर यादव श्रेष्ठी परमात्मे हा देवकीचा पुत्र सानुला गुप्त रीतीने व्रजी वाढला येणे पराक्रम बहुत केला बालपणी गोकुळात पुतना तृणावर्त धेनुकासुर केकी बक अगासुर ब्रह्मदेवाचा अहंकार अग्नी गिळला क्षण मात्रे कलियाचे केले दमन गिरी उचलिला गोवर्धन इंद्राचा गर्व केला हरण रास केला गोपीशी ऐसे बोलते असता पौरजन चानुर उच्च स्वरे खरी भाषण कंसाच्या मल्लात अग्रगण्य म्हणे रामकृष्णासी ते वेळी तुम्ही दोघे मान्यवीर युद्धा माझे असा कुशल ते तुमचे पाहावया कौशल्य राया कंसे पाचारिले नीती अशी प्रजाजने काया वाचा आणि मने आपल्या राजाचे प्रिय करणे तेने कल्याण पाविजे राजयासी विरुद्धपणे वर्तता उखला आगे भोगणे म्हणून आम्हा सवे खेळणे मल्लयुद्ध उभयती राजा मनुष्य माझी देव त्याच्यात सर्वांचा अंतर्भाव म्हणून आपण सर्व प्रिय करूया कंसाचे ऐसे कालोचित भाषण ऐकून कृष्ण अभिनंदन केले चानुराचे जान म्हणे योग्य बोलतोस कृष्ण म्हणे आम्ही वंचर भोजराजाची प्रजा सकळ आमचे वरी अनुग्रह केवळ आज झाला रायांचा परी आम्ही मुले लहान तुम्हा सव नवे बलवान आम्हा सवे खेळता जाण अधर्म होईल सभेमध्ये तेव्हा म्हणे तो चानूर तुम्ही वीरा माझी श्रेष्ठ वीर हत्ती मारला कुवल्या पीड हजार हत्तीचे बळ ज्याला म्हणून मज सवे कृष्णा तो युद्ध खेळावे मुष्टिका सवे बल देवे मल्ल युद्ध खेळणे अवश्य म्हणून परस्पर मल्लयुद्ध खेळती भयंकर डाव टाकीती नाना प्रकार मात करुणी पाहता तिथे पाहून या पौर स्त्रिया म्हणती अधर्म होतो या ठाया राजा करीतसे अन्याया युद्ध नोहे अधर्म हा कोठे वज्राश्रम मुष्टिक चानूर कोठे बंधू हे कोमल किशोर मल्लयुद्ध नोहे प्रमाद थोर घडत असे ते ठाई सकळ आठविती परमेश्वरा धाव पावगा जगदीश्वरा रक्षावे का यादव कुमारा जय पावत रामकृष्ण जेथे अधर्म होत आहे तेथे शहाण्याने राहू नये पापाचा भागीदार तोही होय जो न करी प्रतिकार गोकुळभूमी पुण्यशीला तेथे हिंडतला श्री गोपाळ माया मान मुरलीधर घनश्याम वनमाळी सर्व सौंदर्याचे निजस्थान ऐसे श्रीकृष्ण वदन गोपी करती नित्य अवलोकन काय नेनो पुण्य त्याचे या सर्वाहुती श्रेष्ठतम अथवा त्याची यासी समान विश्वी नाही रूपान्य सच्ची धन सुख खानी
हे स्वसिद्ध सौंदर्य संपन्न वाटते प्रत्यय नित्य नूतन कीर्ती लक्ष्मी ऐश्वर्य स्थान ते हे रूप कृष्णाचे गोपींनी केले महापुण्य म्हणून घडे नित्य दर्शन दळणी कांडणी गाती नाम हृदयी ध्यान रूपाचे दोहन करता वालिंपन सडे घालता स्नान करता पाळण्या माझी मुला निजविता नित्य गाती हरिगुण हरिरंगी रंगले चित्त कोणा नाठवे गेहपती सुत ज्यांची बुद्धी कृष्णासक्त धन्य धन्य त्या ब्रजस्त्रिया प्रातकाळी श्री गोपाळ गायी चारावया जात घननीळ ते पाहती मुख कमळ अनिमिष नेत्री व्रजनारी सायंकाळी परतोन हरी येत असता गोकुळ भीतरी विरह ताप शमविती नारी श्रीमुख पद्मा पाहुनी गोपी अशी पुण्यमूर्ती अन्य नाही यात्री जगती नित्य हरीचे मुख्य पाती नयनोत्सव घडे गोपींना ऐसे चालली असता वार्ता पुत्र स्नेह व्याकुळ माता पिता सकळ जगाची हरावया चिंता कृष्णे आपटले चानुरा केसमाला अलंकार अस्ताव्यस्त झाले शरीर चानूर पडला भूमीवर मुष्टिक मारला बलरामे शल तो शल चालून येती कृष्णे मारले ते उभयता रामाने मारले मल्ल कुटा हाकार ओढवला ऐसे मल्ल थोर थोर मेले पाहुनी सामान्य तर मल्ल पळाले ते सर्वत्र प्राण वाचविने आपुलाले रामकृष्णाचा जय जयकार सकाळी करती नारी नर आखाड्यात उतरला मित्र परिवार उड्या मारती आनंदे वस्त्रोपवस्त्रे पागोटी उडवून आनंद व्यक्त करती जय जयकार दाटला दश दिशी प्रांती कुणी वाजविती दिव्य तुरे ते पाहून या कंसासी क्रोध दाटला असमहसी म्हणे बंद करा वाद्याशी धरा धरा हे यदुश्रेष्ठ वसुदेवा आणि नंदगोपा बांधा बांधा लोका सकळीता ऐसा मारी क्रोध हा का द्रव्य हरारे गवळ्यांचे ऐसे कंसाचे बडबडणे ऐकून उडी घेतली कृष्णे सिंहासने आरोळला वेगाने मारावया दृष्टासी हाती तलवार घेऊनी कंस उठला तडपडून परी कृष्ण केश धरूनी खाली पाडीला मातीत वेगे त्यावरी पडे कृष्ण तेने कंस झाला गत प्राण सर्व समक्ष टाकला ओढून हाकार माजला कृष्णे भयाने कंस उद्विग्न उठता बैसता आठवे कृष्ण जागृती स्वप्ने पाये कृष्ण कंस झाला कृष्णमय म्हणून या मरणकाळी कंस चतुर्भुज रूप न्याळी शंख चक्र गदा पद्मधारी विष्णुमूर्ती दिसली त्या योगियांशी जो सुदुर्लभ कंसे पाहिला पद्मनाम त्याचे धन्य धन्य भाग्य मुक्त झाला भोजपती कंकन्य न्यग्रोधादी 8 जण कंसाचे कनिष्ठ बंधुजन कृष्णावरी येती चालून त्यांनाही मारले रामकृष्णे ब्रह्माशंकर आदी विभूती कृष्णावरी करती पुष्पवृष्टी देव विमाने गगनी दाटती नगारे वाजती देवांचे तेथे पातल्या कंस जाया तसेच बंधुचाई स्त्रिया शोके बेडविती उरडोया रुदन करती मोठ्याने नाथा आपण आम्हासी अनाथ केले नगरीशी प्रथा पिडलेसी निरपराध्याशी दंड दिला देवाने कृष्ण वसे सर्वतर्यामीसी त्याचा द्वेष केला तुम्ही दशा विपरीत झाली म्हणून कृष्ण द्वेषी या सुकनो हे कृष्णे सात्वन केले त्यांचे औद्धर्य देहिक करविले मृतांचे निष्कटक राज्य केले मथुरेचे यशगाती पौरजन कंस दुष्ट दुराचारी त्यासी मारावया अवतारधारी तोची भगवान अलंकापुरी स्वामी नांदे ज्ञानराजा देह नामक मथुरा नगरी जीव उग्रसेन राज्य करी अहं कंस राज्य हकारी उग्रसेना विचारिना निसंग निर्विकार स्वयं ज्योती आत्मा वसुदेवाची तेथे वस्ती सत्व बुद्धी देवकी होती भार्या तया देवाची जैसे दीपक काळिका दाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी तैसी सद्बुद्धी यश थे कुटी म्हणू नये त्या या सद्बुद्धीचे पोटी जन्माला ज्ञान जगत जेटी अहं कैसे पुरविली पाठी म्हणून धाडीला गोकुळाशी भक्ती गोकुळी वर्धमान दिसे झाला ज्ञान कृष्ण सद्भाव अक्रूर झाला धावून म्हणे चाला जी मथुरेशी वाटेत भेटला संशय रजक अहंकाराचा परमसेवक त्यासी निवटिले न लागता निमिख मग भेटली त्रिवक्रा देह बुद्धी कृष्ण कुब्जा दासी रजगुणाचे कुबड पाती ज्ञानस्पर्श झाली गोमटी संग सोडिला कंसाचा दर्पहाची कुवलया पीड येऊ लागला ज्ञान आड त्याची न धरता भीड भाड दिदला मार ज्ञान कृष्णे मुष्टिक चानूर शल षडविकार हे मल्ल थोर कंसाधारे माजले फार हाका देती मोठ्याने त्या सगळ्यांचे प्राणहरण करता झाला ज्ञानकृष्ण मग अहम कंसासी मारोन जीव उग्रसेन तोषविला आत्मा वसुदेवाची होता भेटी तो आनंद नाये माये पोटी शिव
जीवशिवाची पडली गाठी ज्ञान साक्षी दोघांच्या, ऐसा होता कार्यार्थ ज्ञान बैसले समाधिस्थ तोची, असे नित्य शाश्वत होय जाय भ्रांती ये. म्हणून सांगितले ज्ञानेश हृदयी स्वयंभूचे असे, ऐसा ज्ञान कृष्ण असे अनादि सिद्ध स्वयंभूची. ज्ञानकृष्णाची व्हावया भेट भावे भजावे श्रीसंत, ज्ञानप्राप्तीचा उपाय सत्य अन्न या विनाशेची ना. ते ज्ञान पै बरवे जरी मनी अति अनावे, जरी तरी संता या भजावे सर्वस्वेसी. चित्त न ठेविता ज्ञानेश्वरी व्रथा जन्मले ते संसारी, चरणदास विनी परपरी. भजा भजाओ ज्ञानेश्वरा ऐके जया प्राणियांच्या ठाई, तया ज्ञानाची आवडीची नाही तयाचे जे आले म्हणो काही. वरी मरण चांग शून्य जैसे ग्रह का, चैतन्य विन देह तैसे जीवित ते समोह. ज्ञानहीन ऐसे ज्ञानदेवा भजा कारण, तेथे ज्ञानदेवी ग्रंथ प्रमाण. म्हणून या ज्ञानेश्वर भजन स्वतः प्रमाण जाणावे. ऐशा ज्ञानदेवाचे चरणी भावे विनटला नम्रपणी, चला जाऊ लोटांगणी भ्रांती जन्म मरण जावया. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचित सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे पूर्वार्धे स्कंद वधो नाम अष्टदशोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.